पुण्यातील भीमा कोरेगाव इथे आज 207वा शौर्य दिन साजरा केला जातोय। त्यानिमित्ताने विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल झाले आहेत। भीमा कोरेगावमध्ये 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर विजय स्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी लक्ष्मण आता आपल्यासोबत आहे। लक्ष्मण, काय चित्र दिसतंय आता भीमा कोरेगावमध्ये? नक्कीच 207वा शौर्य दिन अगदी उत्साहामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी साजरा करण्यात येतोय। तर भीमा नदीच्या काठावरती असलेलं ऐतिहासिक असा विजय स्तंभ जवळपास 1000 किलो फुलांनी त्याची सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे। तर तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल, जो विजय स्तंभ आहे, ज्या विजय स्तंभावरती सुंदर अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आणि याच विजय स्तंभावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा संविधानाचा अमृत महोत्सव असल्यामुळे संविधानाची प्रत याच्यावरती लावण्यात आहे। त्याचबरोबरती या विजय स्तंभाच्या खाली ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 साली या विजय स्तंभाला भेट देण्यात आलेली होती, त्याचं चित्र, एक फोटो पण या ठिकाणी लावण्यात आला आहे। जवळपास 5000 पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे आणि लाखो भीम अनुयायी या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात। एकंदरीतच उत्साहाचं, नाविन्याचं, चैतन्याचं असं वातावरण सध्या या भीमा कोरेगाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे। या सर्व भीम अनुयायांची योग्य अशी सुरक्षा घेण्याचं काम पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत आहे। पार्किंग व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, अशी सर्व व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे। खरं तर 1818 मध्ये या विजय स्तंभाची उभारणी करण्यात आली आहे आणि तेव्हापासून या विजय स्तंभासाठी अनेक राज्यभरातून असेल, देशभरातून वेगवेगळे भीम अनुयायी या ठिकाणी येत असतात, अभिवादन करत असतात। ठीक आहे, धन्यवाद लक्ष्मण या सगळ्या माहितीबद्दल। तर विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी इथे पोहोचले आहेत। भीमा कोरेगावमध्ये 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। विजय स्तंभाला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली।